दैनिक हिंदुस्तानच्या या अमृत महोत्सवी समारंभामध्ये आपण ज्यांचा सत्कार केला ते आदरणीय पद्मश्री मान्य प्रभाकरराव वैद्य, आदरणीय डॉक्टर श्रीमती कमलताई गवई, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष राकेशजी शर्मा, माझे मित्र आदरणीय विजयबाबू दर्ला, दैनिक तरुण भारतचे मुख्य संपादक आदरणीय किरण ठाकूर, त्याचप्रमाणे आज दैनिक हिंदुस्तानची धुरा आपल्या खांद्यावर यशस्वीपणे अतिशय जबाबदारीने तिचं वहन करणारे श्री विलास मराठे, या ठिकाणी उपस्थित आदरणीय हर्षवर्धनजी देशमुख, अनंतराव गुडे, डॉक्टर सुनील देशमुख, त्याचप्रमाणे श्री नानक आहुजा, श्री प्रदीप देशपांडे, राजेंद्र गवई आणि उपस्थित सर्व मान्यवर बांधवांना आणि बहिणींना, दैनिक हिंदुस्तानने 75 वर्ष पूर्ण केली याबद्दल सर्वप्रथम मी मराठे परिवाराचा आणि हिंदुस्तानमध्ये अनेक वर्ष ज्या सगळ्यांनी सहभाग केलेला आहे अशा सर्व व्यक्तींचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. अमरावती ही एक ऐतिहासिक भूमी आहे. तुकडोजी महाराज असतील, गाडगे महाराज असतील, त्यामुळे ही एक प्रकारे संतांची भूमी आहे. शेती आणि शिक्षण क्षेत्रामध्ये ज्यांनी या देशाला नवीन विजन दिली ही पंजाबराव देशमुखांची भूमी आहे. आणि खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य चळवळीमध्ये वीर वामनराव जोशी असतील, शिवाजीराव पटवर्धन असतील, दादासाहेब खापर्डे असतील, या सगळ्यांचं योगदान राष्ट्रीय स्तरावर सगळ्या देशामध्ये वेल रिकग्नाइज आहे. विशेषतः हिंदुस्थानच्या स्थापनेमागे ज्यांची प्रेरणा होती ते वीर वामनराव जोशी आणि शिवाजीराव पटवर्धन यांनी विशेष रूपाने बाळासाहेब मराठे यांना एक प्रकारची दिशा, एक प्रकारचा संस्कार आणि एक प्रकारचा विचार त्या काळात दिला. आणि त्या विचारातून त्यांनी व्रतस्थ पत्रकारितेचं वहन करून हिंदुस्थान यशस्वीपणे चालवला. आज आपल्या देशामध्ये विचार भिन्नता ही समस्या नाही आहे, विचार शून्यता ही समस्या आहे. कारण वी आर नायदर रायटिस्ट नॉर लेफ्टिस्ट, वी आर नोन अपॉर्च्युनिस्ट, अशी परिस्थिती आहे. म्हणजे मी कुठल्या पत्रकाराबद्दल नाही म्हणत आहे ना, पण साधारण ही प्रथा आहे. पण त्या काळामध्ये किंमत देऊन जी आपली विचारधारा होती त्या विचारधारेप्रमाणे बाळासाहेब मराठे यांनी हिंदुस्थानला एक दिशा दिली. मी नवीन जेव्हा आमदार बनलो होतो त्यावेळी बी टी देशमुख आमच्या सभागृहातले ज्येष्ठ सदस्य होते आणि विशेषतः विदर्भाच्या मागासलेपणाबद्दल, अनुशेषाबद्दल बी टी आणि मी मिळून बाळासाहेबांना भेटलो होतो. मला ती थोडीशी मुलाखत आजही आठवते आणि म्हणून मला या गोष्टीचा आनंद आहे की आज विशेष रूपाने हिंदुस्थानने जी पत्रकारिता जोपासलेली आहे ती पत्रकारिता, ते विचार खऱ्या अर्थाने आपल्या सगळ्यांकरता आदरणीय आहे. अल्लू दस्तूर नावाच्या एक विद्वान विदुषी आहेत, त्यांनी फार सुंदर विवेचन केलं की नदीचा प्रवाह जेव्हा वाहतो तेव्हा काडी कचरा आणि मेलेला मासा हा प्रवाहाबरोबर वाहत जातो, पण जिवंत मासा हा नेहमी प्रवाहाच्या विरुद्ध पोहत असतो. हेच त्याच्या जिंदा दिलीचं लक्षण आहे. आणि म्हणून मला आनंद आहे की दैनिक हिंदुस्तानने प्रवाह कुठे वाहतो याचा विचार न करता जे आपलं कन्व्हिक्शन होतं, जी आपली विचारधारा होती, त्या व्रतस्थ पत्रकारितेचं त्यांनी पालन केलं. हा आपल्या सगळ्यांकरता आनंदाचा आणि अभिमानाचा विषय आहे.
आता राजकारणही बदलत चाललेलं आहे, कारण पॉलिटिक्स ऑफ कन्व्हिक्शनपेक्षा पॉलिटिक्स ऑफ कन्व्हिनियन्स हे हावी झालेलं आहे. आणि एकंदरीतच आपली लोकशाही ज्या 4 पिलरवर उभी आहे त्यामध्ये ज्युडिशियरी आहे, एक्झिक्युटिव्ह विंग आहे, लेजिस्लेटिव्ह विंग आहे आणि पत्रकारिता आहे. आणि 4ही स्तंभांचा समतोल जर नीट राहणार असेल तर लोकशाही यशस्वी होणार आहे. आणि आपण जगातली सगळ्यात मोठी लोकशाही आहोत, मदर ऑफ डेमोक्रेसी आहोत. आणि एकीकडे इंग्लंड आणि अमेरिकेपेक्षा देखील आपली लोकशाही अतिशय प्रगल्भ आहे. आणि त्यामध्ये वर्तमानपत्र यांचं कार्य म्हणजे लोकप्रबोधन, लोकशिक्षण आणि लोकसंघर्ष या त्रिसूत्रीवर आधारित आहे. मला आठवतं, ज्या ज्यावेळी देशावर संकट येतं त्यावेळी अनेक पत्रकारांनी ज्या प्रकारचं मार्गदर्शन समाजाला आणि देशाला केलं आहे तो इतिहास आपण कधी विसरू शकत नाही. स्वातंत्र्याच्या आधी लोकमान्य टिळकांनी इंग्रजांच्या बलदंड सत्तेच्या विरुद्ध आपली लेखणी वापरून त्या काळामध्ये परिणामाची चिंता न करता स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे हे इंग्रज शासकांना ठणकावून सांगितलं होतं. आणि म्हणून ही जी परंपरा आहे ही परंपरा आपल्या लोकशाहीची सगळ्यात मोठी शक्ती आहे. पण काळाच्या ओघामध्ये स्वाभाविकपणे बरेचसे स्थित्यंतर घडलेली आहेत आणि पाणी बरंच वाहून गेलेलं आहे. परिस्थिती अशी आहे की कोणा एकट्याच राजकीय पक्षाबद्दल किंवा एका पत्रकाराबद्दल किंवा वर्तमानपत्राला बोलणं यामध्ये कोणावरही टीका करण्याचा उद्देश नाही आहे, पण एकंदरीतच इरोजन आहे. आणि हे इरोजन स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये असणारी परिस्थिती आणि आजची परिस्थिती यात बराच फरक पडलेला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपण जे सामाजिक आर्थिक परिवर्तनाची कटिबद्धता घेऊन लोकशाहीच्या माध्यमातून ज्या जनकल्याणकारी राज्याची संकल्पना केलेली आहे ती पूर्ण करण्याकरता लोकशाही सुदृढ झाली पाहिजे. आणि लोकशाही सुदृढ असेल तर राजकीय पक्षांना आणि नेत्यांनाही पण कुठेतरी याला रिस्पेक्ट आणि रिकग्निशन दिलं पाहिजे. टॉलरन्स, सहिष्णुता हे लोकशाहीचं सगळ्यात मोठं खऱ्या अर्थाने प्रमुख वैशिष्ट्य आहे. आजकाल वर्तमानपत्रात एखादी न्यूज विरोधात छापल्याबरोबर लगेच त्यांना संपादकांना, मालकांना फोन होतो, तुम्ही असं कसं लिहिलं. किरण ठाकूर बसलाय म्हणून मला एक घटना आठवते. त्यांचं तरुण भारत विशेषतः सीमावर्ती भागात अतिशय लोकप्रिय आहे आणि ते कर्नाटकमध्ये आहेत. आणि ज्यावेळी यांनी महाराष्ट्र एकीकरण समिती आणि मराठी कन्नड वाद झाला त्याच्यामध्ये यांनी बऱ्याच लोकांच्या दुश्मन्या केल्या कन्नड लोकांशी. आणि त्याच्यामुळे सगळं कर्नाटक त्यांच्यावर चिडलं होतं आणि यांच्यावर प्रिव्हिलेज मोशन आलं आणि यांना सभागृहासमोर, विधानसभेसमोर हजर केलं दंड ठेवून आणि यांना शिक्षा होण्यावरती तुरुंगात जायचं. ज्यावेळी मी भाजपचा अध्यक्ष होतो, मी 2-3दा त्यावेळी स्पीकरला आणि मुख्यमंत्र्याला सांगितलं. तर मला ते दोघेही म्हणाले की सर, रिएक्शन बहुत बड़ी है, बहुत लोगों में तीव्र भावना है और इनको 10 दिन के लिए जेल में भेजना चाहिए. ये सब एमएलए, एमपी और पार्टी में सबकी एक मत है. मी त्यांना म्हटलं की इंग्लिशमध्ये त्यांच्याशी बोलत होतो कारण तिकडे हिंदी चालत नाही. मी म्हटलं मी तुमचं म्हणणं समजलं, पण आयदर यू टेक इट ॲज ए ऑर्डर फ्रॉम बीजेपी प्रेसिडेंट or either you take it as a person who have commitment for the democracy. जो भी गलत है सही है वो लिखने का मीडिया का अधिकार है और उसको स्वीकारना यह आपकी जिम्मेदारी है. आई डोंट नो एनीथिंग. मैं आपको इतना ही बताता हूँ, उनको ताकीद दे दो और इनकी मुक्ति कर दो. इसके बाद डोंट फोन मी, डोंट कॉल मी और मुझे कुछ बताओ मत. यू डू इट एंड टेल मी. तब इनकी छुटका हुई थी नहीं तो 10 दिन जेल जाने की तैयारी थी.
राजकीय पक्षांनी देखील आपल्या विरोधात लिहिलं तर लिहिलं. मी इमर्जन्सीचा प्रॉडक्ट असल्यामुळे मी नेहमी म्हणतो की चुकीचं लिहिण्याचा देखील फंडामेंटल राईट आहे. पत्रकारांनी जबाबदारीने वागलं पाहिजे हे लोकशाहीमध्ये अपेक्षित आहे. पण जर त्यांनी लिहिलं असेल तरी त्यांचा लिहिण्याचा अधिकार कधीही संपुष्टात येता कामा नये. आणि दॅट इज एक्झॅक्टली द स्पिरिट ऑफ द डेमोक्रेसी. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये पत्रकारिता ही प्रगल्भ होणं आणि लोकशाहीमध्ये गुणात्मक परिवर्तन होणं याकरता पत्रकारितेची पण भूमिका महत्त्वाची आहे. आणि त्याचबरोबर आमच्यासारख्या लोकांनी त्याबद्दलची टॉलरन्स आणि सहिष्णुता देखील वाढवण्याची गरज आहे. मला एक गोष्ट नक्की माहिती आहे की मी कुठल्याही वर्तमानपत्रात नव्हतो किरणजी, माझा काही संबंध डायरेक्ट इनडायरेक्टली नव्हता. पण मी संघाचा असल्यामुळे काही काळामध्ये मला आमच्या संघाच्या सहकार्याने तरुण भारताकडे लक्ष द्यायला सांगितलं. मी आत्ताच विजयबाबूंना सांगितलं की जो माणूस मागच्या जन्मी पाप करतो तो पुढल्या आयुष्यात दोन गोष्टी करतो. एक तर साखर कारखाना टाकतो, नाही तर वर्तमानपत्र सुरू करतो. म्हणजे सगळ्या व्यवसायात असं आहे की मोर प्रोडक्शन मोर प्रॉफिट. इथे आहे मोर सर्क्युलेशन मोर लॉस, लेस सर्क्युलेशन मोर ॲडव्हर्टाइजमेंट गुड प्रॉफिट. त्याच्यामुळे याचं इकॉनॉमिक्स वेगळं आहे. आणि म्हणून पत्रकारितेमध्ये दोन प्रकारच्या जाती आहेत. एक व्रतस्थ पत्रकारिता, कन्व्हिक्शन ओरिएंटेड पत्रकारिता, आणि दुसरी कन्व्हिनियन्स ओरिएंटेड पत्रकारिता. मला आनंद आहे की दैनिक हिंदुस्तान हे कन्व्हिक्शन ओरिएंटेड पत्रकारितेचा भाग आहे. असं आहे, खरं म्हणजे शिवाजीराव पटवर्धन किंवा वीर वामनराव जोशी यांचं केवळ जीवनच, मी फार लहान होतो ज्यावेळी शिवाजीराव पटवर्धनला मी बघितलं. पण ही माणसं खूप मोठी होती. काळाच्या ओघामध्ये परिस्थिती अशी झाली आहे की ज्या माणसांना आपण खूप मोठं समजत असतो त्यांच्या जवळ गेल्यानंतर अनुभवातून ही अनुभूती मिळते की आपण त्यांना जेवढे मोठे समजतो तेवढे ते मोठी नाहीत, ती फार लहान आहेत. आणि दुरून ज्यांना आपण अतिशय लहान समजत असतो त्यांच्या जवळ गेल्यानंतर मग आपल्याला माहिती होतं की आपण यांना समजत होतो एवढे लहान नाही, हे खूप मोठे आहे. मला आठवते मी आणि मुंडे साहेब एकदा महाराष्ट्रात सरकार असताना आमच्या हिंगणा भागात एक रेखाताई पवार नावाच्या महिला आम्हाला भेटल्या. आता त्यावेळी त्या ज्या समाजाच्या होत्या त्यांच्यावर पोलिसने बऱ्याच कारवाई केली होती. त्यांचा हातभट्टीचा व्यवसाय होता. आता त्यामुळे ते सगळं त्यांचा धंदा बंद झाल्यामुळे त्या ह्याच्यात त्या कम्युनिटीमध्ये नाराजी होती पोलिसच्या विरुद्ध. म्हणून त्या रेखाताई पवारांशी माझा संबंध झाला आणि आल्यानंतर मग त्या पार्टीत आल्या आमच्या. आणि ज्यावेळी त्या पार्टीत आल्या ते एका जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये मी ठरवलं की यांना आपण उभं करू. आणि मी अशी चूक सहसा करत नाही पण मी केली. मी त्यांना सांगून टाकलं की तुम्ही तुमचं तिकीट पक्का आहे, हे 5,000 रुपये घ्या आणि कामाला सुरुवात करा. आणि ज्यावेळी निवडणुकीचं हे सुरुवात झाली तेव्हा सगळ्या लोकांनी मला येऊन सांगितलं की यांची कम्युनिटी खूपच मायनॉरिटीत आहे आणि दुसरी मेजॉरिटीमध्ये आहे, या निवडून नाही येणार. तेव्हा त्या कम्युनिटीमध्येच जर आपण तिकीट दिलं तर निवडून येता येईल. त्यामुळे तुम्ही हे तिकीट बदलवा, अन्यथा तुम्ही म्हणत असाल तर निर्णय करा, आमच्या कोणाची काही हरकत नाही. मी धर्मसंकटात पडलो. मी त्यांना बोलावलं, रेखाताई माझ्याकडनं चूक झाली, मी तुम्हाला सांगितलं पण आता सगळेजण असं म्हणतात आहेत की तुमच्यापेक्षा दुसरी कोणी महिला जी आहे ती निवडून येईल. मी एवढं वाक्य पूर्ण करायच्या आत ते म्हणलं भाऊ त्याच्यात काय मोठं आहे म्हणा. लगेच पर्स उघडली, 2800 रुपये मला वापस केले. उरलेल्या 2200 रुपयाचा गाडीचा डिझेलचा हिशोब दिला आणि मला सांगितलं की तुम्ही ज्याला दिला तिकीट द्याल तिचं मी काम करीन. आता मी अनेक वर्ष पार्टी चालवली, खूप मोठे मोठे लोक पाहिले आणि तिकीट नाही मिळालं की कसे शिव्या शाप देतात, घराच्या बाहेर काढतात.
राजकारणामध्ये याचे खूप अनुभव माझ्याजवळ जमा आहेत. मोठे मोठे विद्वान, समर्पित, तिकीट नाही मिळालं की खूप शिव्या देतात. मला दुर्भाग्य होतं की मी पार्टीचा प्रमुख, मी अनेक वेळा ते तिकिटाच्या समजवायला जावं लागायचं. पण त्या बाईंनी जे शिकवलं ते मला लक्षात आलं की हिचा कुठलंच बॅकग्राऊंड नाही, शिक्षणाची नाही. आणि त्यामुळे चांगुलपणावर पेटंट सुशिक्षित, सुसंस्कृत किंवा धनवान माणसाचं नाही आहे. चांगुलपणावर जे पेटंट आहे ते छोट्या माणसाचं पण आहे. म्हणजे पेटंट नाही आहे, पण त्याच्यात आपल्याला लहान माणसाकडनंही शिकायला मिळतं. आणि त्यामुळे आजच्या या सामाजिक राजकीय जीवनामध्ये लोकशाहीचं रक्षण करत असताना प्रबोधन, प्रशिक्षण आणि संघर्ष त्रिसूत्रीच्या आधारावर जनतेच्या हिताचं संवर्धन करत असताना पत्रकारितेचं काम करणं हे अतिशय कठीण आणि कुशल असं काम आहे. आणि हे करत असताना जनतेच्या नजरेतून आपण कुठेही न उतरता, आपले विचार कुठेही न सोडता राष्ट्राच्या हितामध्ये, जनतेच्या हितामध्ये आणि समाजाच्या हितामध्ये हे काम करणं हे खूप कठीण आहे. पण कदाचित बाळासाहेब मराठेंना आणि नंतर अरुण मराठेंना हा जो वीर वामनराव जोशी आणि विशेषतः शिवाजीराव पटवर्धन यांचा जो वारसा मिळाला आणि बाकी सगळी मंडळी ज्यांची आज तुम्ही फार चांगली गोष्ट केली की त्या सगळ्यांचे फोटो लावलेले आहेत. आजकाल मुलगा मोठा झाला की आईवडिलांना विसरतो, अशी पद्धती आपल्याकडे एस्टॅब्लिश आहे. पण ज्यांनी त्या काळामध्ये जो वैचारिक वारसा तुम्हाला दिला त्याची आठवण तुम्ही सगळ्यांनी ठेवली, याबद्दल मी मनापासून आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो. काळाच्या ओघामध्ये अनेक वादळे येत राहतील, वादळे येणारच आहेत. कधी जास्त पाऊस पडणार आहे, कधी कमी पडणार आहे, कधी ऊन राहणार आहे, कधी थंडी राहणार आहे, कधी खुशी कधी गम, हे दोन्ही राहणारच आहे. पण या सर्व प्रवाहामध्ये आपलं तत्त्व आणि विचार कधी सोडू नये. मी एका माझ्या मित्राला म्हणत होतो की अरे निवडणुकीत पडलं तर का फरक पडते, म्हटलं काही मरते का म्हटलं माणूस, त्याच्यामुळे तू एवढी चिंता काय करतो. आत्ता मी निवडणुकीत उभं होतो, मला आमच्याकडे सध्या जातीवादाचं भूत बरंच आहे. तर मी सांगितलं जो करेगा जात की बात उसको कसके मारूंगा लात, चालेल देना है तो वोट दो, नहीं देना है तो मत दो. मी सांगितलं नाही करायचं कॉम्प्रोमाइज. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये कुठे कॉम्प्रोमाइज करायचं, देर इज अ ब्रेकिंग पॉईंट. म्हणजे यू नीड टू अंडरस्टँड विच इज द ब्रेकिंग पॉईंट. सामाजिक राजनीतिक जीवनामध्ये किंवा शिक्षण संस्था किंवा सहकारी संस्थाही चालवत असतानाही तो ब्रेकिंग पॉईंट शोधला पाहिजे, किती खाली जायचं. आणि त्या ब्रेकिंग पॉईंट जिथे तुटणार आहे तिथे जाऊ नये. बेंड अप टू द लेवल जोपर्यंत ब्रेकिंग पॉईंट तुटणार नाही. त्यामुळे जीवन हे ठीक आहे, आम्ही लोकांना सांगतो की पॉलिटिक्स इज अ गेम ऑफ कॉम्प्रोमाइजेस, कंपल्शन्स, लिमिटेशन्स अँड कॉन्ट्रडिक्शन्स. आणि इलेक्टिव्ह मेरिट हे एक असा शब्द आहे का जे चांगले आहेत त्यांना इलेक्टिव्ह मेरिट नाही आहे, आणि दुसऱ्यांबद्दल ज्यांना इलेक्टिव्ह मेरिट आहे तेही चांगले आहेत. मी काही बोलत नाही त्यांच्याबद्दल. पण याला कारण ते नाही आहे, हे जनता आहे. ज्या दिवशी जनतेला हे समजेल की माझं व्हॅल्युएबल मत मी कोणाला दिलं पाहिजे, कोणाच्या मागे उभं राहिलं पाहिजे, त्या दिवशी आपोआप परिवर्तन होणार आहे. त्यामुळे ही प्रक्रिया सुरू राहणार आहे. आमच्या ज्यांच्यामुळे आम्हाला बरंच शिकायला मिळालं अशा दत्तोपंत ठेंगडी फार मोठे थिंकर होते. मी सहज एकदा त्यांच्याशी गप्पा मारून ते म्हणाले, नितीन एक बात ध्यान में रखो, एव्हरी पॉलिटिशियन थिंक्स अबाउट इज नेक्स्ट इलेक्शन अँड एव्हरी सोशो इकॉनॉमिक रिफॉर्मर थिंक्स फ्रॉम सेंचुरी टू सेंचुरी. मी तो 100 वर्षाचा विचार करतो. आणि त्यामुळे पत्रकारिता, व्रतस्थ पत्रकारिता, कन्व्हिक्शन अर्थाने ही आपल्या लोकशाहीची सगळ्यात मोठी शक्ती आहे. पार्टी येतील जातील, नेते येतील जातील, पिढ्या येतील बदलतील, पण तत्व कधी बदलणार नाही आहेत. राष्ट्रानुकूल, युगानुकूल ही जी तत्व आहे, ज्याचा वारसा घेऊन तुम्ही पुढे जाता आहात, कुठल्याही परिस्थितीत त्याच्याशी कॉम्प्रोमाइज न करता हे व्रत, हा यज्ञ असाच चालू ठेवा. आणि नक्कीच या समाजात
चांगुलपणाने वागणारे पण लोक आहेत, ते तुमच्या मागे नक्कीच उभं राहतील. आणि तुम्ही जो समाज प्रबोधनाचा, समाज बदलवण्याचा जो उपयोग करता, तेव्हा वर्तमानपत्र म्हणजे केवळ इन्फॉर्मेशन नाही आहे. वर्तमानपत्र जे आहे खऱ्या अर्थाने हे प्रबोधन आहे, प्रशिक्षण आहे आणि संस्कारही आहे. लहान लहानशा गोष्टी शिकून त्याचा परिणाम जनमानसावर होतो, इतक्या चांगल्या आहेत. आणि म्हणून जो वारसा आपल्याला वीर वामनराव जोशी, शिवाजीराव पटवर्धन आणि त्यानंतर बाळासाहेब मराठेंनी, अरुण मराठेंनी आणि आपण सगळ्यांनी सांभाळलेला आहे, तो कुठल्याही परिस्थितीत असाच सांभाळत तुमची प्रगती आणि विकास होता राहावा. आज 75 वर्ष पूर्ण केली, अशीच पुढे 100 वर्ष पूर्ण करून या देशाच्या आणि लोकशाहीच्या गुणात्मक परिवर्तनामध्ये तुमचं निश्चितपणे त्यात योगदान राहील, याकरता तुम्हाला उदंड शक्ती प्राप्त हो, हीच प्रार्थना करतो. खूप खूप धन्यवाद. नमस्कार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.